नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा. 12 जुलै रोजी महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली. शिवकालीन इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रातले गडकिल्ले म्हणजे प्रत्येक मराठी मनाचा मानबिंदू. या किल्ल्यांचं महत्त्व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदलं गेलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा ठसा असलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे. ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये महाराष्ट्रातले रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, साल्हेर, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. यामुळे मराठा लष्करी रणनीती, स्थापत्य कौशल्य आणि सांस्कृतिक वारशाचं महत्त्व आता जागतिक स्तरावर अधोरेखित झालं आहे. युनेस्कोच्या या निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न आणि केंद्र सरकारचा पाठिंबा यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. हे मानांकन टिकवणे हे आपल्या पुढे एक मोठे आव्हान आहे. यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा. या सभागृहाच्या माध्यमातून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो. माननीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय वैश्विक या निकषांना हे किल्ले पात्र ठरले. शिवकालीन किल्ल्यांचं सामरिक स्थापत्य तसंच सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचं युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या. 11 जुलै 2025 रोजी पॅरिसमध्ये 20 देशांनी भारताच्या बाजूनं मतदान करत हा ऐतिहासिक निर्णय घेतला. आता या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा. एक जिल्हा एक उत्पादन 2024 या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी करत अ श्रेणीतलं सुवर्णपदक पटकावलं आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा, नागपूरची संत्री, अमरावतीची मँड्रिन संत्री, नाशिकची द्राक्ष आणि मनुका यांनी अ श्रेणीत पुरस्कार पटकावले, तर अकोला जिल्ह्यानं बिगर कृषी क्षेत्रात ब श्रेणीत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त केला. राज्यात कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानभवनात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या समितीत या क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था आणि संबंधित व्यक्तींचा समावेश असेल. राज्यातल्या गुणवंत, गरजू आणि प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्य शासनानं राज्य क्रीडा विकास निधी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आधीच्या 10 लाख रुपयांऐवजी आता 14 लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला जाणार आहे, अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षेत्राला उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागानं उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात 4 महत्त्वाचे सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारामुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मिती तसंच औद्योगिक आणि सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेबाबत व्यापक आराखडा तयार करण्यात येणार असून रस्ता सुरक्षा निधीतून विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. महामार्गांवर अपघातानंतर तातडीनं मदत मिळावी यासाठी एअर अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज वाहनं तैनात केली जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
या होत्या गेल्या आठवड्याभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.